शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी करण आठवडे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो आज एका अतिशय नवीन विषयावर आपण बोलणार आहे, ज्यामध्ये मी आपल्या शेतामध्ये टोमॅटोच्या शेतामध्ये मी एक लावलेला आहे सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप वावर कंपनीकडून मागवलेला आहे। तर आता हा ट्रॅप लावल्यामुळे आपल्या शेतीमध्ये आपल्याला काय काय फायदे पाहायला मिळतात, हा ट्रॅप आपण का लावायचा, त्याचबरोबर हा ट्रॅप लावल्यामुळे फायदे तर होतातच, परंतु याची इन्स्टॉलेशन फिटिंग कशी करायची आणि हा मागवायचा कुठून, तर या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो हा जो सोलर लाईट ट्रॅप आहे याच्या वापरामुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काही अळ्यांचे पतंग असतात, नागडी असते, तुटा असते, त्याचबरोबर रक्षक कीड असतात, या सर्व प्रकारच्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सोलर लाईट ट्रॅप मानला जातो। हा जो ट्रॅप आहे हा सूर्यप्रकाशामध्ये चार्जिंग होतो। सूर्यप्रकाशामध्ये चार्जिंग झाल्यामुळे सायंकाळच्या वेळी ज्यावेळी अंधार आपल्या शेतामध्ये होतो त्यावेळी यातला जो लाईट आहे तो ऑटोमॅटिक ऑन होतो। ऑटोमॅटिक ऑन झाल्यामुळे यामध्ये जो काही निळा आणि पिवळा लाईट आहे तो आपल्या जे काही कीड आहे, पतंग आहे किडीचे, त्याला अट्रॅक्ट करतो। जेणेकरून अट्रॅक्ट झाल्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही पाणी टाकत असतो आपण या टबमध्ये, तर यामध्ये ते किडे येऊन मरण पावतात। तर अशा पद्धतीने हा काम करतो, जेणेकरून आपला फवारणीचा खर्च वाचेल। याच्या वापरामुळे आपल्याला फवारणीच्या खर्चामध्ये जवळजवळ 40 ते 50% पर्यंत बचत करता येते। जे शेतकरी बंधू आठवड्यातून 2-3 वेळा फवारणी करतात त्यांना फक्त एक वेळ जरी फवारणी केली तरीही त्यांचं काम पुरेसं होतं, त्यांच्या पिकावर कुठल्याच प्रकारची कीड आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी बंधूंनो हे जे ट्रॅप आहे सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप, आपल्याला साधारण एका एकरामध्ये आपल्याला 2 असे ट्रॅप लावायचे आहे, जेणेकरून व्यवस्थित नियंत्रण पतंगाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। आता हा जो ट्रॅप आहे तो हा बांबूच्या सहाय्याने मी या ठिकाणी माझ्या पिकामध्ये लावलेला आहे। सध्या मी टोमॅटोच्या पिकामध्ये आहे आणि टोमॅटोच्या पिकामध्ये मी हा काल फिट केला आणि चांगल्या पद्धतीने यामध्ये जे पतंग आहे ते मला इथे अट्रॅक्ट झालेलं पाहायला मिळत आहे, गोळा झालेलं पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो मी काय केलं की माझ्या पिकामध्ये टोमॅटोच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मला तुटा पाहायला मिळत होता, त्यामुळे तुटाच्या नियंत्रणासाठी मी हा ट्रॅप मागवला आणि या ठिकाणी फिट केलेला आहे। तर या जो ट्रॅपचं वैशिष्ट्य असं आहे आणखी की याच्या खाली जे एक आपल्याला दिसत आहे, एक स्टँड दिसत आहे, याच्यामध्ये आपण लूर देखील लावू शकतो। लूर लावल्यामुळे आपल्याला एका स्टँडमध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो हा जो सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप आहे हा सायंकाळच्या वेळी ऑन होतो आणि साधारण 4 ते 5 तासानंतर ऑटोमॅटिकली बंद होतो, जेणेकरून 10-11 नंतर आपल्याला मित्र किडीचं प्रमाण सुरू होते, तर त्यांना नुकसान होऊ नये यासाठी तो ऑटोमॅटिकली बंद होतो। परत सकाळी सूर्यप्रकाशामध्ये हा चार्जिंग होतो आणि परत रात्री हा काम करतो। तो अशा पद्धतीनेचं काम करण्याची पद्धत आहे। अतिशय चांगलं असं प्रोडक्ट मला या ठिकाणी वाटलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बंधू तुम्ही देखील अशा पद्धतीचे ट्रॅप आपल्या शेतामध्ये लावायला पाहिजे आणि आपल्या पिकावरील जो काही आपला फवारणीचा खर्च होतो त्यामध्ये आपल्याला बचत करायला पाहिजे। पिकाचं देखील आरोग्य चांगलं राहतं, आपल्या फवारणीचा खर्च जो आहे त्याच्यामध्ये देखील बचत होते। तर शेतकरी मित्रांनो हा जो सोलर लाईट ट्रॅप आहे आपण सगळ्या प्रकारचे जे पिकं आहेत त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो आणि सर्व प्रकारच्या पिकामध्ये वापर केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदे पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा मागवायचा कुठून आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावरती फोन करून कस्टमर केअरशी बोलून तुम्ही डायरेक्ट हा मागवू शकता, किंवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये वावर ॲप याची लिंक देखील देतो। वावर ॲप हा डाउनलोड करून त्यावर देखील जाऊन तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला याचा मागवायचा आहे आणि आपल्या शेतामध्ये एकरी 2 ट्रॅप कुठलंही पीक असू द्या, फवारणीचा खर्च टाळायचा असेल, पतंगांना लवकरात लवकर कंट्रोल करायचं असेल, पतंग जर कंट्रोल झाले तर अळी आपल्या शेतामध्ये पिकामध्ये दिसणार नाही। त्यामुळे आपल्याला हा मागून नक्कीच लवकरात लवकर फिटिंग करून घ्यायचे। शेतकरी बंधूंनो अशाच पद्धतीने नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।